नमस्कार मंडळी, चातुर्मास सुरू झाला असून गजकेसरी योगासह जुळून आलेल्या शुभ योगांचा सर्वोत्तम लाभ हा काही राशींना मिळू शकतो असं सांगितलं जाते। यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का? चला जाणून घेऊयात। परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चातुर्मासात गजकेसरी योग तयार होतोय, त्याचा 8 राशींना सर्वोत्तम लाभ मिळणार आहे। कामात यश मिळू शकतं, अनेक फायदे होऊ शकतात, अनेकांना सुवर्ण संधी देखील मिळू शकते। शिवाय हा काळ लाभाचा सर्वोत्तम काळ मानला जातोय, कारण उत्तर भारतीय पंचांगानुसार जुलै महिन्याची सांगता होत असताना ग्रहांच्या गोचरामुळे अनेक योग जुळून येत आहेत। चातुर्मासाचा महत्त्वाचा सण गुरुपौर्णिमा या दिवसापासून पुढील काही दिवस अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत। त्यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, प्रीती योग आणि विषकुंभ योग तयार होत आहेत। सूर्य आणि शुक्राचा कर्क राशीत शुक्रादित्य योग तयार होत आहे। मंगळ आणि गुरुचा वृषभ राशीत कुबेर योग जुळून येत आहे। शनीचा मूळ त्रिकोण कुंभ राशीत असल्यामुळे शशराज योग तयार होत आहे। तसेच सूर्य आणि शनीचा षडाष्टक योग तयार होत आहे। त्याचबरोबर गुरु आणि चंद्र केंद्रस्थानी येत असल्यामुळे गजकेसरी योग जुळून येत आहे। त्याचबरोबर नवपंचम योगही जुळून येत आहे। आगामी काळात अनेक योग जुळून येत असल्याचा काही राशींना फायदाच फायदा होऊ शकतो। त्यामध्ये अनेक राशींच्या व्यक्तींना सर्वोत्तम संधी मिळू शकतात, यश प्रगती मिळू शकते, पद पैसा यामध्ये देखील वृद्धी होऊ शकते असंही सांगितलं जाते। चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी। परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ, जेणेकरून स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो। तर सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे वृषभ रास। वृषभ राशीच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं। प्रदीर्घ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याबरोबरच संपत्तीतही वाढ होऊ शकेल। एखाद्याला दिलेली उधारी परत मिळू शकेल। त्याचबरोबर गजकेसरी योग व्यवसायासाठी लाभदायक ठरू शकतो। त्याचबरोबर वृषभ राशीच्या व्यक्तींना उत्पन्नाचे नवे स्रोत देखील मिळू शकतील। तसेच वृषभ राशीच्या व्यक्ती व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी होऊ शकतात। नोकरदारांना देखील लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे। वृषभ राशीच्या व्यक्तींचं कामाचं कौतुक केलं जाईल। त्याचबरोबर उच्च अधिकारी आनंदी होऊन बढती करू शकतात। नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना बरेच फायदे मिळू शकतात। नवीन नोकरीमध्ये चांगली बढती आणि पगारवाढ देखील मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर दुसरी भाग्यवान रास आहे कर्क रास। कर्क राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे। शक्य तितकी कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र करावा असा सल्ला दिला जातोय। करिअर आणि व्यवसायासाठी ज्या व्यक्ती काही प्रयत्न करत असतील त्यांनाही यश मिळू शकतं। कर्क राशींच्या व्यक्ती ज्या सौंदर्य प्रसाधने आणि कपड्यांशी संबंधित असेल त्यांना चांगला नफा कमावण्याची संधी देखील मिळू शकेल। पैसे गुंतवण्यापूर्वी हितचिंतकाचा सल्ला घ्यावा असाही सल्ला दिला जातोय। मुलांकडून काही चांगली बातमी सुद्धा तुम्हाला मिळू शकते। त्याचबरोबर कर्क राशी व्यक्तींचा वेळ हा मनोरंजनात आणि मौज मजेत जाईल असंही सांगितलं जाते। आता वळूयात सिंह राशीकडे। सिंह राशीच्या व्यक्तींना गजकेसरी योग आनंददायी ठरू शकेल। कोणत्या ना कोणत्या क्षेत्रातून भरपूर कमाई होण्याची शक्यता देखील आहे। पैसे मिळवण्याच्या नादात चुकीच्या मार्गावर जाणार नाही यावर मात्र लक्ष ठेवावं असाही सल्ला दिला जातोय। नोकरीत कामाचं कौतुक होईल, सहकार्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल। शिवाय सिंह राशींच्या व्यक्ती ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकतात। त्याचबरोबर व्यावसायिकांसाठी हा काळ अनुकूल ठरेल, नफा मिळण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर सिंह राशींच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते
असंही सांगितलं जाते. त्यानंतर आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी बरेच सकारात्मक परिणाम मिळू शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. त्यांच्या पाठिंब्याने अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात. बोलताना थोडी सावधगिरी बाळगावी असा सल्ला मात्र दिला जातोय. कन्या राशींच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. मात्र मेहनतीचं पूर्ण फळही या काळामध्ये मिळू शकतं असंही सांगितलं जाते. त्यानंतर आहे तुळ रास. तुळ राशींच्या व्यक्तींना मित्र किंवा हितचिंतकांच्या सहकार्यानं सर्व कामे पूर्ण होऊ शकतात. बेरोजगार असतील त्यांना नोकरीच्या चांगल्या संधी देखील या काळामध्ये मिळू शकतात. उच्च शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांना काही चांगल्या बातम्या देखील मिळू शकतात. वैवाहिक जीवनासाठी वेळ खूप चांगला जाईल असंही सांगितलं जाते. तुळ राशींच्या व्यक्ती या काळामध्ये एखाद्या प्रिय व्यक्तीला देखील अचानक भेटू शकतात. त्यानंतर आहे धनुरास. धनुराशींच्या व्यक्तींची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केवळ कामावरच लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातोय. या काळामध्ये धनुराशीच्या व्यक्ती आव्हानांचा सामना समर्थपणे करू शकतात. बहुतांश प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. वरिष्ठांची साथही मिळू शकेल. आळशीपणामुळे चांगल्या संधी हातून सुटणार नाही याची काळजी मात्र घ्यावी लागेल. वेळेचे व्यवस्थापन आणि पूर्ण झोकून देऊन काम केल्याने यश नक्कीच मिळू शकतं. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना काही चांगल्या बातम्याही मिळू शकतात. आता वळूयात मकर राशीकडे. मकर राशीच्या व्यक्तींना गजकेसरी योग फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. भगवान शंकराच्या कृपेने यश मिळू शकतं. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना विशेष लाभ देखील मिळू शकतो. मोठ्या गुंतवणुकीचा विचार जर मकर राशींच्या व्यक्ती या काळामध्ये करत असतील तर या काळामध्ये तसं करणं फायदेशीरच ठरू शकतं. व्यवसायात नफा मिळण्याचे संकेत आहेत. देवी लक्ष्मीच्या कृपेने नशिबाची साथ मिळू शकेल असंही सांगितलं जाते. त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींना नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पूर्ण सहकार्य मिळू शकतं. वरिष्ठांकडून कामाचं कौतुक होऊ शकतं. पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित असणाऱ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकेल असंही सांगितलं जाते. त्याचबरोबर मीन राशींच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात गोडवा राहू शकतो. तसेच मीन राशींच्या व्यक्ती जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवू शकतात. त्यानंतर आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांना चातुर्मासात जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरीत येणारे अडथळेही दूर होऊ शकतात. त्याचबरोबर कुंभ राशीच्या व्यक्तींना मानसिक तणावातून आराम देखील मिळू शकतो. शिवाय व्यवसायाचा विस्तारही या काळामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, यंदा चातुर्मासाचा काळ हा काही राशींसाठी विशेष फलदायी ठरणार आहे.